माझी लाडकी बहीण योजनेची मुख्यमंत्र्यांच्या वतीनं घोषणा करण्यात आली असली आणि या योजनेची अंमलबजावणी तात्काळ होणं अपेक्षित असलं तरी सध्याच्या घडीला मात्र नाशिक जिल्ह्यातल्या या सेतू कार्यालयांमध्ये हे पोर्टलच बंद आहे। सरकारच्या पोर्टलवर किंवा वेबसाईटवर बहीण लाडकी या योजनेसंदर्भातलं कुठलंही कामकाज सध्या सुरू नाही आहे आणि त्याच्यामुळे ऑफलाईन पद्धतीनं लोकांकडनं सध्या कागदपत्र जमा केले जात आहेत। दीपक खवणे आपल्यासोबत आहेत, जे इथले सेतू संचालक आहेत। दीपक, ही नेमकी काय अडचण आहे आम्हाला जरा तुम्ही जर दाखवू शकलात की नेमकी वेबसाईट कुठली आहे आणि त्याच्यावर नेमकी काय अडचण येते तर आम्हाला बरं होईल। बरं, दाखवतो मी तुम्हाला सर। हे आमचं पोर्टल आहे। या पोर्टलवर जेव्हाही काही योजना येते तर त्याचं नोटिफिकेशन आम्हाला इथे दिलं जातं, परंतु अद्याप माझी लाडकी बहीण या योजनेचं काही असं नोटिफिकेशन आम्हाला आलेलं नाही आहे। विचारणा तर खूप होते आम्हाला, परंतु आणखी पोर्टलच काही अपडेट नसल्यामुळे आम्ही काही उत्तर देऊ शकत नाही। पण पोर्टल बंद आहे, ऑनलाईन पद्धतीनं ही व्यवस्था जी आहे ती सध्या ठप्प पडलेली आहे। आपण नेमकी प्रक्रिया काय करतोय? गर्दी जी येते त्यांच्याकडून कुठले कागदपत्र भरून घेतोय? सध्या तरी या योजनेसाठी जे आवश्यक कागदपत्र आहेत त्यासाठी ही गर्दी आहे। समजा उत्पन्नाचा दाखला असेल, डोमिसाईल असेल किंवा इतर काही डॉक्युमेंट असतील त्यासाठी हे लोक गर्दी करत आहेत, परंतु अद्याप याची जी ऑनलाईन प्रोसेस आहे ती अद्याप चालू झालेली नाही आहे। ऑनलाईन प्रोसेस जर सरकारनं चालू केली तरीसुद्धा या लोकांना पुन्हा एकदा अर्ज करावा लागणार आहे का? नाही, ऑनलाईन केल्यानंतरची गरज नाही, परंतु आता जे ऑफलाईन PDF फिरते, समजा काही ग्रुपमध्ये फिरते, व्हॉट्सअपला फिरते, त्याच्यावरनं काही ते लोक ऑफलाईन फॉर्म भरून त्यांच्या जवळच्या सेतू कार्यालयामध्ये जमा करतायत। हे केल्यानंतर त्यांना ऑनलाईन करणं गरजेचंच आहे नंतर। म्हणजे ज्या लोकांनी तुमच्याकडनं अर्ज नेलेत, ते अर्ज भरलेत, त्यांना पुन्हा एकदा ऑनलाईन सुरू झाल्यानंतर ते अर्ज तुमच्याकडे घेऊन यावे लागणार आहेत। ते अर्ज पुन्हा घेऊन यावं लागणार आहेत आणि ती माहिती आपल्याला ऑनलाईन अद्ययावत माहिती सरकारला द्यावं लागेल। पण या योजनेची ऑनलाईन पद्धत नेमकी केव्हापासून सुरू होणं अपेक्षित होतं? तसं तर मुख्यमंत्री साहेबांनी 1 जुलैपासूनच याची घोषणा केली होती, परंतु माझ्या मते अधिवेशन चालू असल्यामुळे काही त्यात तांत्रिक अडचणी आलेल्या वाटत आहेत। काही सुरू कधी होईल ऑनलाईन पद्धतीने, काही आपल्याकडनं काही माहिती आहे? तशी काही आम्हाला सूचना अजून देण्यात आलेली नाही आहे। आम्ही पण प्रतीक्षेत आहोत। राज्य सरकारनं ही योजना सुरू करण्याची घोषणा केली असली तरी वेबसाईटवर किंवा पोर्टलवर कुठल्याही पद्धतीनं हे अपडेट झालेलं नाही आहे आणि त्यामुळे ऑफलाईन पद्धतीनं सध्या लोकांकडनं फक्त अर्ज दाखल करून घेतले जात आहेत। हे अर्ज दाखल जरी करून घेतले असले तरी हे अर्ज घेऊन ऑनलाईन पद्धतीनं ज्यावेळेला ही व्यवस्था सुरू होईल त्यावेळेला या लोकांना पुन्हा सेतू कार्यालयात येऊन ही सगळी माहिती जी आहे ती भरावी लागणार आहे आणि त्यामुळे योजना फक्त घोषित झाली आहे, ऑनलाईन पद्धतीनं अद्याप ती सुरू झालेली नाही आहे। त्याच्यामुळे लोकांनी देखील आता गर्दी करू नये अशा पद्धतीचं एक आवाहन केलं जात आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।